नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज संडे स्पेशल चिकनचा बेत आहे आमच्या घरी आणि चिकनच्या भन्नाट अशा रेसिपीज असतात की मसाले तेच असतात पण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या पद्धतीने चिकन बनवू शकतो। तर आपण रेस्टॉरंटमध्ये फेमस असलेली चिकन लबाबदार ही रेसिपी बनवून दाखवणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने आहे, पटकन होणारी आहे आणि कोणालाही पटकन म्हणजे जमेल अशी आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण चिकन लबाबदारसाठी हे ड्रमस्टिक घेतलेले आहेत, 6 ड्रमस्टिक आहेत। वजन वगैरे असं काही नाहीये। आता आम्ही 4 जण 2 टाइम खाणार आहोत त्या अंदाजाने घेतलेले आहे आणि थोडंसं आपण मिक्स चिकन पण घेतलेलं आहे। तर आपण ह्याला प्रथम मॅरिनेशन करायचंय। सगळ्यात प्रथम आपण ह्याला थोडेसे ड्रमस्टिकला कट पण दिलेले आहेत की मॅरिनेशन त्याच्यात आतपर्यंत व्यवस्थित जाईल। तर 1 ते 1.5 चमचा आपण मीठ घातलेलं आहे। हा आहे लसूण आणि आलं आहे, आपण असं एकदम क्रश करून घेतलेलं आहे। ते छान 2 चमचे घालूया आणि आता एक एक मसाले आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये। हा आहे गरम मसाला, 1 चमचा घेऊया। लाल मिरची पावडर आहे ही 1 चमचा घेऊया। पाव चमचा हळद आणि थोडीशी अगदी 2-3 चिमूट आपल्याला काळी मिरी घालायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे दही घालणार आहोत त्याच्यात। घट्ट असं दही घ्यायचंय। एवढ्याला जवळजवळ पाव किलो दही आपल्याला लागेल आणि मस्त आता हाताने एकत्र सगळ्याला लावायचंय व्यवस्थित। आणि जितका वेळ आपल्याला जास्त मॅरिनेशन करायला मिळेल तर तितका वेळ चांगला आहे, नसेल तर आपण पटकन करू पण शकतो। पण तयारी असेल म्हणजे करायचं आहे उद्यासाठी वगैरे तर आदल्या दिवशी आपण हे मॅरिनेशन करून व्यवस्थित करून ठेवू शकतो आणि फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं। हे याला व्यवस्थित आपण सर्व चोळून घेतलेलं आहे आणि ह्याची आपण आता एक ग्रेव्ही बनवणार आहोत। आपण एक कढई ठेवलेली आहे आणि आपण आता ग्रेव्हीसाठी मसाला जो बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण जी मखनी ग्रेव्ही पूर्वी करून दाखवली आहे बऱ्याच वेळेला, तर तशाच पद्धतीने ही ग्रेव्ही करायची आपल्याला। कारण कांदा बारीक आपण फोडणीला घातला तर तो शिजायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे अशी ग्रेव्ही केली की पटकन होते ती आणि चिकन पण लगेच शिजायला वेळ लागत नाही। मग आपण 2 पळी तेल घालूया। याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तुपाचा वापर करणार आहोत, छान लागायला ग्रेव्ही एकदम। बटर घातलं तरी चालेल। आता हे काही खडे मसाले आहेत। दालचिनी आहे, अगदी थोडं थोडं घ्यायचं। दालचिनी आहे, स्टार फूल आहे, नंतर लवंग आहेत, काळी मिरी, तमालपत्र आणि मोठी वेलची आहे आणि जावित्रीचं फूल आहे। आपण हे परतून काढूया याच्यावर थोडंसं। यात आपण थोडेसे एक 8-9 काजूगर घातलेत, घेतलेलं आहे। एक मोठे 4-5 कांदे घेतलेले आहेत आणि ते मोठेच कापून घ्यायचे कारण हे सर्व आपल्याला मिक्सरला लावायचंय। कांदा थोडा परतून झाला की खूप परतायची गरज नाही। ह्यात आपण हे 4 टोमॅटो मोठे घेतलेले आहेत। आता यातच आपण पुन्हा एकदा मसाले ऍड करणार आहोत। एक पाव चमचा हळद आहे, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, ही तिखट नसते, फक्त रंग येईल आपल्याला मस्त। थोडासा गरम मसाला घालणार आहोत आपण, पाव चमचा। आणि पुन्हा एकदा आपण आलं आणि लसूण आहे चेचलेलं ते पण याच्यात घालून देणार आहोत, म्हणजे आपल्याला बनवताना मग वेळ लागणार नाही, पटकन होऊन जाईल। बघाल तुम्ही अगदी घरच्या साहित्यात झालेलं आहे आणि कोणी करू शकेल इतका पटकन होणार। आपण वाटपाचीच कढई परत ठेवलेली आहे। तेल घालूया आपण याच्यात थोडंसं। आता फक्त आता आपल्याला ती ग्रेव्ही आणि चिकन मिक्स करायचंय, थोडंसंच तेल वापरूया आता। ही बघा इतकी छान ग्रेव्ही झालेली आहे याची। म्हणजे जो मसाला आहे चिकनचा, तेल थोडं तापलं की आपण याच्यात हे
थोडं पाणी नंतर घालू आपण. आता ह्याच्यात आपल्याला धणा जिरा पावडर थोडी ॲड करायची आहे ग्रेव्हीमध्ये. मस्त वास येईल याचा. एकदम फ्रेश आहे, घरी बनवलेली. आपण 1 चमचा वापरूया. खूप मस्त कलर आलाय बघा, एकदम छान. आता फक्त याच्यात आपल्याला चिकनचे पीसेस सोडायचे आहेत आणि थोडंसं मीठ घालावं लागेल, कारण आपण मॅरिनेशनला मीठ घातलेलंच आहे. आता मी अजून शॉर्टकट करणार आहे. छोटा जो माझ्याकडे कुकर आहे तर त्याच्यात हे शिजवून घेणार आहे, म्हणजे अजिबात वेळ लागणार नाही मग, आणि मस्त एकत्र होईल ते एकदम व्यवस्थित. तर मी दाखवते. छोटा मोठा कुकरमध्ये जरी करून घेतलं पटकन होणार आहे आणि चिकन शिजायला तसा वेळ लागत नाही. आधी 1.5 चमचा घातलेला आणि आता 1 चमचा, छोटे चमचे आहेत. आणि यात आपल्याला आता थोडंसं पाणी. माझ्याकडे हा छोटा कुकर आहे, तर याच्यात मी आता हे सर्व टाकून घेते आणि झाकण लावून मस्त शिजवून घेऊया. आपलं चिकन लबाबदार झालेलं आहे. शेवटी आपण आता कसुरी मेथी थोडी चुरून घालायची अशी. ही थोडंसं कुकरमध्ये शिजवून घेतलं आणि नंतर मग आता कढईत परत घातले आणि सगळ्यात वर आपण हे फ्रेश क्रीम घालणार आहोत. घरची मलाई असेल तरी चालेल, खूप मस्त लागते एकदम. आपण डिशमध्ये काढून घेऊया. बघाल तुम्ही, छान असं चिकन लबाबदार झालेलं आहे बनवून आपलं, आणि पटकन होणारी रेसिपी आहे, काही वेळ नाही लागत आहे. चिकन खाणाऱ्यांना कुठल्याही याने चिकन दिलं तरी अगदी आवडीने खातात आणि चिकनच्या इतक्या भन्नाट रेसिपी आहेत. तर नक्की रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.